स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आजची रेसिपी आहे छान असे मऊ गुलाबजाम। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। यासाठी मी घेतला आहे चितळेचं पॅकेट आहे हे 200 ग्रॅम। तर सर्वात आधी आपण हा खवा भिजवून घेऊ। बऱ्याच जणांचे गुलाबजाम करताना भेगा पडतात किंवा फुटले जातात। त्यासाठी कशा पद्धतीने करते मी ते तुम्हाला सांगते, म्हणजे अजिबात आपले फुटणार पण नाही आणि सॉफ्ट आणि प्लेन पण होईल आणि खायला पण एकदम असे सॉफ्ट लागतील। तर यासाठी इथे खवा छान असा मळून घेऊ। थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आहे। दुधाने मळला तरी चालेल, बरेच जण दुधाने मळतात, मी इथे पाणी वापरते। खवा आपण एकदम असा सॉफ्ट मळला की गुलाबजाम छान होतात, फुटत पण नाही। ज्याप्रमाणे आपण कणकीची मालिश करतो त्याप्रमाणे हा खवा आपल्याला मळायचा आहे, अगदी थोडं थोडं पाणी घेऊन। आता आपला हा खवा मळून झालेला आहे छान। आतापर्यंत 10 मिनटं रेस्ट होऊ देऊ, त्यानंतर इकडे पाक करून घेऊ। तर यासाठी मी 2 ग्लास पाणी घेणार आहे पाकासाठी। आणि त्यामध्ये 1 ग्लास साखर असं प्रमाण घेणार आहे। सर्वांना आपल्या गोड कोणाला जास्त पाहिजे असते, कोणाला कमी, पण या प्रमाणात घेतलं तर खूप गोड पण होत नाही आणि खूप कमी गोड पण होत नाही, व्यवस्थित असं प्रमाण होईल। त्यानंतर आपण ही साखर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे ती विरघळून जाईल। आता आपल्याला 5 ते 10 मिनटं हा पाक होऊ द्यायचा। यामध्ये मी विलायची पावडर घातलेली आहे थोडी। आता आपला पाक छान तयार झालेला आहे। आता इकडे थोडं तूप घेऊन छान असे गोळे तयार करून घेऊ। गोळे करताना सुद्धा थोडा हातचा दाब देऊन गोळे करायचे आहे, म्हणजे प्लेन होतील, भेगात पडणार नाही। आणि थोडं थोडं तूप लावून मळायचे आहे। अजिबात गुलाबजाम फुटणार पण नाही आणि भेगा पण होणार नाही। सर्व गोळे करून घेऊ, म्हणजे तळायला सोपी जातील। गोळे आपले झालेले आहे तयार। इकडे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे। आता मी गॅस कमी केलेला आहे। एकदम कमी जास्त गरम तेल झालं की ते जळतात। यामध्ये गोळे सोडून घेऊ। आता हे सर्व मिक्स करून घेऊ आणि छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। सुरुवातीला तेल खूप गरम असते, त्यामुळे ते लगेच तळल्या जातात। बघू शकता आपले छान असे तळून झालेले आहे। त्यानंतर बाकीचे पण सर्व तळून घेऊ गोळे। तोपर्यंत आपला पाक थंड होते। आपले गोळे तळून झालेले आहे। इकडे पाक पण थंड झालेला आहे। पाक थंड झाल्यानंतरच त्यामध्ये गोळे घालायचे। गरम याच्यामध्ये घातले की पूर्ण गोळे पाक शोषून घेतो। सर्व गोळे पाकामध्ये घालून मिक्स करून घेऊ आणि आपले 5 ते 10 मिनटामध्ये छान असे फुगून येतील, पाकामध्ये मुरल्या जातील। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।